झालं बाई एकदा जाऊन. झालं? हे कपडे विसरलीस का ठेवायचे? अगं तेच तर ना ग आई, हे कपडे येतच नाहीयेत मला. बघ ना ग, खरं तर किती सुंदर रंग आहे हा. रंग ना तर मला फार आवडतो, पण काय करू, घट्ट होतात कपडे. बरं उसवायला जागा पण नाही. मग आता काय करणार या कपड्यांचं? काय करणार, तोच तर प्रश्न आहे. खरंच किती छान आहेत ग, आणि इतके नवीन आहेत, तर कोणाला तरी दे तरी ना. असं कसं ग आई, कोणाला देणार? अगं तुमच्याकडे ती चित्रा आली आहे ना, ती अगदी तुझ्या चणीची आहे बघ. तिला मस्त होतील हे कपडे आणि छान दिसतील सुद्धा. तिला दे ना. खरंच की ग आई, लक्षातच नाही आलं माझ्या. आणि तिच्या अंगावर खुलून दिसेल ना हा रंग, खूप छान दिसतील. तिलाच देते. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी. उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तिळाचं तेल कापसाची वात दिवा जळो सारी रात. घरातली इडापिडा बाहेर जाऊ देत, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ देत. माई, शुभंकरोती कोण म्हणत होता? चित्रा का? हो अगं. नाही म्हणजे रोज आपण म्हणतो शुभंकरोती मनातल्या मनात, पण आज कसा शुभंकरोतीचा आवाज असा घरामध्ये दुमदुमल्यासारखा वाटला. मस्त वाटलं. माई, मी बाहेर अंगणात बसून मुलांचे पाढे म्हणून घेते. अरे वा, आज माझी ड्युटी एकदम छान बजावतेस हा. आणि हो माई, अर्चना वहिनी बाहेर गेलीये ना, मग मी आधी वरच्या घरात जाऊन देवासमोर निरांजन लावून येते आणि मग पाढे घेते. चालेल? हो, लाव लाव. हो. काय गोड मुलगी आहे नाही? चित्रा, तू इथं आहेस? किती शोधलं तुला. अहो, मी इथे देवासमोर निरांजनच लावत होते. काही नाही, ओळख करून द्यायची होती. ही माझी आई. नमस्कार करते आई. सुखी राहा, छान नवरा मिळू दे. हा, त्याच्यासाठी चालत बाई साहेब. हो ना. बरं ऐक ना चित्रा, हे ना माझे काही ड्रेसेस आहेत, तसे नवीनच आहेत, म्हणजे नाहीच वापरलेत असं म्हणावं तर. पण काय ना, मला ते आता घट्ट होतात आणि उसवायला जागाच नाही अगं. म्हटलं जवळच्या व्यक्तीलाच द्यावं कोणाला तरी, आणि मग लक्षात आलं की तू आहेस म्हणून. आणि तुझ्या अंगावर अगदी खुलून दिसतील हे रंग. पण घालशील ना तू? म्हणजे चालेल ना तुला? चालेल ना, काय आवडेल मला. द्या ना मेघना ताई. मेघना, फक्त मेघना. मेघना. बरं मेघना, चल आता मी निघते. हा, नानामाईंना भेटते आणि लगेच निघते. अगं काय घाई, थांब ना, तर जेवूनच जा ना. नको ग बाई, मीना मावशी तिथे वाट पाहत असेल. निघते आता, येते. हा, अच्छा, चल. आलेच. नाही, या गोष्ट वगैरे काही नाही. तुमची उद्या परीक्षा आहे ना, चला अभ्यासाला बसा. आधी गोष्ट सांग ना, मग अभ्यासाला बसतो. गोष्ट नाही, पण आमच्या गावात घडलेली एक घटना सांगू? सांग ना. आमच्या गावात ना एक खूप मोठी नदी आहे. मी आणि माझी मैत्रीण असंच एकदा काठावर फिरायला म्हणून गेलो, तर तिथे ना 3 मुली आल्या होत्या. त्या नदीच्या काठावर प्रार्थना करत उभ्या होत्या. त्यांची प्रार्थना करून झाली आणि विसर्जन करायला म्हणून त्या 3 पायऱ्या उतरून खाली गेल्या. आणि काय झालं? आणि ना त्यातल्या एका मुलीचा पायरीवरून पाय घसरला.
स्वतःला सावरता सावरता तिने त्या दुसऱ्या मुलीचा हात धरला आणि तीही पाण्यात पडली. मग त्या 2 मुलींना वाचवायला गेलेली ती तिसरी मुलगीही पाण्यात ओढली गेली. मग मला अचानक आठवलं की माझी ती मैत्रीण होती ना, तिला खूप छान पोहता यायचं. म्हणून मी तिला म्हणलं की तू जा पाण्यात उतर आणि वाचव त्या मुलींना. ती मैत्रीण म्हणली मी घाबरली खूप, मी नाही जाणार पाण्यात. ती नाही म्हणाली तर तू जायचंस ना त्यांना वाचवायला. अरे मला पोहता येत असतं तर मीच नसते का गेले. मग आता तुला पोहायला येतं? हो मग खूप छान. मी तुलाही शिकवेन पोहायला. चालेल. काय माहितीये का, मुलींना पोहता यायलाच हवं. ही चित्रात पुढे सांग ना त्या मुलींचं काय झालं. 3 मुली ना पाण्याबरोबर वाहत चालल्या होत्या. मग मी काय केलं माहितीये, माझी ती मैत्रीण होती ना, तिला पटकन काठावरनं पाण्यात ढकलून दिलं आणि डोळे बंद करून घेतले. अरे बापरे. काठावर मी एकटीच उभी होते. मी तिथे डोळे बंद करून त्या काठावरच तशीच प्रार्थना करत उभी राहिले की देवा प्लीज या मुलींना वाचव. आणि मी डोळे उघडून बघते तर त्या माझ्या मैत्रिणीने त्या 3ही मुलींना वाचवलं होतं. मला खूप आनंद झाला. त्या मैत्रिणीचं कौतुक करायला म्हणून मी तिच्याशी बोलायला गेले, ती तडक निघूनच गेली. का निघून गेली ती? ते तेव्हा मलाही कळलं नाही. पण नंतर ना त्या मुलींचा जीव वाचवला म्हणून माझ्या त्या मैत्रिणीचा ना आमच्या गावातल्या लोकांनी सत्कार केला. त्या सत्कार समारंभात जेव्हा ती मला भेटली तेव्हा मी तिला विचारलं की का ग तू माझ्याशी बोलणंच बंद केलंस. तर ती म्हणाली की त्या 3ही मुलींना पाण्यात वाहताना पाहून मी खूप घाबरले होते, पण तेव्हा जर तू मला पाण्यात ढकललं नसतंस तर कदाचित त्या मुलींचा जीव वाचला नसता. मग मुलांनो, आपल्या जवळ असलेलं ज्ञान आणि अनुभव याचा योग्य वेळी योग्य ठिकाणी वापर नाही न केला तर ते आपल्या जवळ असून काहीच उपयोग नसतो. त्या एका घटनेनंतर समय सूचकता काय असते हे आम्ही शिकलो आणि आता ते तुम्हीही शिका. कळलं? हो. हे चित्रात आम्ही पण आमच्या मित्रांना वेळेचं महत्व सांगू. बरं, आता प्रॉमिस प्रमाणे पुढे काय आहे? अभ्यास. ए चित्रात्या, आमचा अभ्यास झाला ना की तू आमच्या रूम मध्ये झोपायला ये. हो येईल. अर्चो, सगळे फुल फॉर्म मध्ये आहेत. कुठली तरी गोष्ट सॉलिड रंगली आहे. हो, चित्राणी अगदी रंगवून रंगवून सांगते. पोरं सॉलिड गुंग झाली आहेत आणि आपल्या मयूलाही आपलंसं करून घेतलं दिसतंय. याचा अर्थ अर्चू, मयूशी न बोलण्याची आपली आयडिया यशस्वी झालेली आहे. करेक्ट. चौघांचं मेतकूट ना अगदी व्यवस्थित झालंय. पाण्याची पिपाणी वगैरे काय करून दाखवली, कागदी विमान काय. काय ग मयू, काय झालं? तू नर्वस का आहेस? मग साक्षीने चित्रात्याला तिच्या रूम मध्ये झोपायला बोलवलंय. उलट बरंच आहे ना, नाहीतरी तुला चित्र आत्या तुझ्या रूम मध्ये नकोच होती. नाही नाही, मला हवी आहे ती माझ्या रूम मध्ये. हो, मग तू सांग तिला. आई काय? चित्रा, मयूला तुला काहीतरी सांगायचंय. काय? काय ग मयू? तू आज साक्षीच्या रूम मध्ये झोपायला जाणार आहेस ना? हो, तिने बोलावलंय ना मला. पण का ग? नको ना जाऊस, तू माझ्या रूम मध्ये झोपशील? चालेल तुला? सॉरी, मी काल तुझ्याशी खूप वाईट वागले ना. राहशील? हो. ये! काय मग, खुश ना? हो. चला मग आता अभ्यासाला बसा. उद्या परीक्षा आहे ना. म्हणजे काय होईल, नंतर मग चित्र आत्याशी गप्पा मारता येतील ना. काय? हो. अर्जुनी, हा, मेघनाने माझ्यासाठी ड्रेसेस दिलेत. अरे वा. अर्चू, अगं तू घेणार होतीस ना ड्रेस? अरे हो सतीश, जाणार होते. म्हणजे त्या संदर्भात मी विजयाशी सुद्धा बोलले, पण मग नंतर लक्षात आलं की दिवाळी अगदीच तोंडावर आहे ना, मग दोन्ही गोष्टी एकत्रच घेऊ की.
वापरलेला ड्रेस? सतीश, मेघनाने बघ चित्राला वापरलेला ड्रेस दिलाय. असं का केलं मेघनाने? आज हिला बघतेच. अर्चू, चल चित्रा, अर्चू, चल चल. अर्चू. आता काहीतरी नवीन वाद. मेघना, मेघना, मेघना. काय झालं ताई? काय आहे हा? काय आहे? चित्रा काय रस्त्यावर पडलेली मुलगी आहे? हा, तुझे जुने आणि वापरलेले कपडे तिला द्यायला? अहो नाही ताई, प्लीज. तुझे जुने वापरलेले कपडे तिला देताना तुला काहीच वाटलं नाही मेघना? चित्रा आपल्याकडे पाहुणी आहे आणि त्याहूनही सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे ती माझ्या सासरची आहे. अगं ती आपल्याशी मिळून मिसळून वागतेय याचा अर्थ असा नाही की तू तुझे जुने वापरलेले कपडे तिला द्यावेस. किती वाईट वाटलं असेल का तिला? ताई, आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण अहो, भावंडांना आपण जसे कपडे वापरायला देतो ना, त्या भावनेने दिले मी तिला कपडे, आपलेपणाने. आणि मी तिला विचारलंही होतं आधी. विचारलं असेल ना, विचारलं असेल, पण तुझा अपमान न करण्याचा सेन्स तिला आहे ग. पण तू मात्र तुझ्या औदार्यामुळे तिचा अपमान होईल याचा विचारच केला नाही. आय एम सो सॉरी. सॉरी. काय झालं? बोला ना. माई, माझं काही चुकलं का? हा, हे बघ अर्चू, ह्या गोष्टी पूर्णपणे देणाऱ्याच्या आणि घेणाऱ्याच्या भावनेवर अवलंबून आहे. आणि ह्यात सगळ्यात महत्वाचे ते म्हणजे चित्राला काय वाटतं ह्या बाबतीत ते. बरोबर आहे माई तुझं. पण अगं जर तिला वाईट वाटलं तर ती काय येऊन सांगणार आहे का की मला वाईट वाटतंय? चित्रा आपल्याकडे पाहुणी आहे आणि मगासपासून मी तेच सांगते की जरी ती आपल्याशी मिळून मिसळून वागत असली तरी सुद्धा थोडा तर संकोच वाटणारच ना तिला. तर ती माझ्यासारखी रोकटोक सुद्धा नाहीये. आणि मग हे सगळं आपल्याला कळायला हवं. आणि आपल्यापेक्षा सुद्धा जास्त ना हे मेघनाला कळायला हवं. पण अर्चू, हे ड्रेसेस देण्याच्या अगोदर तिने चित्राला विचारलं होतं की नाही? काय ग चित्रा, विचारलं होतं? हो, म्हणजे जाऊ दे ना वहिनी. थांब, थांबा, अर्चू, आले. अर्चू जरा ऐक. गडबड झाली सगळी. पण मेघनाने हे मुद्दाम केलं असं मला नाही वाटत. अरे नाही रे, अनावधानाने झाला असेल तिच्याकडून. नाही, तरी सुद्धा मेघनाचं चुकलंच आहे. फार नाजूक असतात ह्या गोष्टी. दिसायला लहान असल्या ना तरी जिव्हारी लागतात अहो. आदित्य, हे चित्राचे कपडे म्हणजे तिने फक्त एकदा दोनदाच वापरले. हे घे ना, मेघनाला फार छान दिसतील. हा,
जा दे तिला. अर्चू का आता आला ना राग? हा, नाकाला मिरच्या झोंबल्या ना? पण माझा मुद्दा स्पष्ट आहे. जर मेघनाची अशी अपेक्षा आहे की तिने एकदा दोनदा वापरलेले कपडे चित्राने वापरावे, तर मग चित्राने एकदा दोनदा वापरलेले कपडे सुद्धा मेघनाने घालायला काहीही हरकत नाही. आपुलकीची ही भावना जी मेघना दाखवतीये ना, मग तीच भावना चित्रा सुद्धा या मार्फत दाखवू शकतेच. अर्चू, हे बघ, तुझ्या बोलण्याचा अँगल मला पटतोय, पण मेघनाने हे मुद्दाम केलं असं नाहीये. सो प्लीज तू उगाच हा वाद टोकाला नेऊ नकोस. नाही 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 अमित दादा, टोकाला वाद नेतच नाहीये मी. पण कसं आहे, माझ्या सासरच्यांची मेघना कशी वागली ना ते कळलंय मला आता. आणि या सगळ्या बाबतीत मी गप्प बसावं असं तर तुझंही मत नसेल, बरोबर? चल चित्रा, चल. संजीवनी, आपल्या अर्चूला मानलं, पण मी सरळ सरळ जे काय मनात होतं ते सगळ्यांसमोर खणखणीतपणे बोलून मोकळी झाली पट्टी. कायच करू, कसंच करू, कसंच वागू, हॅट, याला म्हणतात स्वच्छ मन आणि पारदर्शीपणा. अगदी हिम्मतवान हो पोरगी आपली. नाही, तिच्या जागी दुसरी कोणी असती ना तर माझ्याशी आधी येऊन बोलली असती, मग विजयाशीच गॉसिपिंग करत बसली असती. पण हिचं तसं नाही, सगळा थेट कारभार. पण आता पुढे काय? नाही, प्रश्न मिटलेला नाही इथेच. नाही, प्रकरण नाजूक आहे खरं. मला वाटतं मेघनाला तिची चूक लक्षात आली म्हणून ती लगेच आत निघून गेली बघ. तरी मला आश्चर्य वाटतंय, ते मेघनाने असं केलंच कसं? तसं ओव्हरऑल तारतम्य आहे ग तिला. हो ना. पण त्यात ही मुलगी आपल्या घरात नवीन आलेली, नात्यातली नाही, म्हणजे नात्या इतकीच जवळची पण तशी पाहुणीच ग, त्यात अर्चूच्या सासरची. तरी मेघनाने असं कसं केलं? इन्सल्टिंगच ना ते. म्हणजे एखाद्या माणसाला तू गरीब आहेस, तू वापरलेले, म्हणजे अगदी भले ते चांगले असू देत पण वापरलेले कपडे वापरू शकतोस असं दाखवून देतो ना आपण. पण खरं सांगू का, तसं बघायला गेलं तर आपण सुद्धा आपल्या लहानपणी आपल्या मोठ्या भावंडांचे कपडे, पुस्तकं, वस्तू वापरायचोच की. त्याच्यात कधीच आपल्याला कमीपणा नाही वाटला. आणि अहो सख्खे कशाला, अगदी आत्ते, मामे, मावस, चुलत, बहीण भावंडांमध्ये सुद्धा देवाणघेवाण अगदी सर्रास चालायची. अहो आम्ही तर मैत्रिणीचा एखादा ड्रेस आवडला ना तर तो सुद्धा घालायचो. अर्थात त्यात प्रेम आणि आपुलकी असावी लागते, मग नाही खूपच ते आपल्याला, उलट मज्जाच येते. या सगळ्या देवाणघेवाणीमध्ये खूप खूप छटा आहेत खरं तर. मुळात त्या देणाऱ्या आणि घेणाऱ्याच्या जोडीवर सगळं अवलंबून आहे. त्या दोघांमध्ये परफेक्ट अंडरस्टँडिंग असलं ना तर मग हे मान अपमान, गरिबी श्रीमंती, छोटं मोठं या गोष्टी काही राहतच नाहीत. अर्चूने कसं खाटकन चित्राचे कपडे मेघनासाठी आणून दिले.
मग या सगळ्या मागे मेघनाची भावना नेमकी काय होती ओळखण्याचा उत्तम मार्ग निवडलाय. एक चित्राला नेमकं काय वाटलं असेल पटकन कळलं ना सगळ्यांना. आदित्यची रिॲक्शन बघितलीस ना तू? हो तर. नाही पण हे मिटवायला हवं ग. म्हणजे आडी राहायला नको ग कोणाच्याही मनात. नाही, मी मेघनाशी बोलणारच आहे या विषयावर. हा नाही नाही नाही, तू स्वतःहून काहीच बोलू नकोस. माझ्या अंदाजाप्रमाणे तीच तुझ्याकडे येईल, तेव्हा ऐकून घे तुला काय म्हणायचंय, मग सल्ला दे. अगदी तिने पहिलं वाक्य माई काय करू मी असं उच्चारलं तरी हसू नकोस अशी. तुला काय वाटतं असं तिलाच विचार. कारण या सगळ्यामध्ये तिचं तिला कळणं जास्त महत्वाचं आहे. काय? हो.